बोलो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. खूप जागा आता पळायचा टाइम आहे, पळा. मित्र आलेत. हाय बोला हाय. तर नमस्कार गाईज, कसे आहात? तर या गणपती सीझनमध्ये आपण 5 तारखेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलो होतो. चरण स्पर्श लाईनमध्ये होतो आपण. तो शेवटचा दिवस होता चरण स्पर्श दर्शनाचा आणि तिथे आपल्याला तब्बल 15 तास थांबावं लागलं होतं आणि आपलं तिकडचं सगळं फुटेज आपण घेतलं होतं. काही टेक्निकल इश्यूजमुळे मला ते आधी टाकता आलं नाही. मी माफी मागतो त्यासाठी. बट आता माझं ते पूर्ण एडिट झालंय आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण दिसेल. माझा एक्सपिरियन्स तिथला कसा होता, मी तिथे काय काय खाल्लं, मी तिथे काय मजा केली आणि तिथे जे रांगेत माझ्यासोबत माझे मित्र होते किंवा माझ्यासोबत जे दर्शनाला आले होते आसपासचे लोक, त्यांचे एक्सपिरियन्स कसे होते हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि खरंच एवढा भारी अनुभव आयुष्यातला म्हणजे सांगता येणार नाही. तुम्ही बघा तो आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटतंय. चला तर मग सुरू करूया आपली जर्नी. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे. अफाट अशी माणसं इथं उभी होती. हे दुपारचे 2 वाजता आम्ही लाईनीत उभे होतो. आम्हाला 1:30-2 पर्यंत लाईन भेटली होती आणि एवढी गर्दी बघून मला तरी खूप टेन्शन येत होतं की दर्शन होणार आहे की नाही, कारण की हा शेवटचा दिवस होता. आम्हाला वाटलं होतं की काही लोक कमी येतील, बट ही एवढी गर्दी बघून आम्हाला खरंच खूप टेन्शन आलं होतं की बाबा दर्शन होणार आहे की नाही. प्लस सगळे म्हणत होते की 12 वाजेपर्यंत दर्शन आहे, 12 नंतर दर्शन बंद होणार आहे, पुढे काय असेल काय नाही आम्हाला काही समजत नव्हतं. पण तरी पण आम्ही लाईनीत उभा होतो की बाबा बघूया की नक्की दर्शन होईल असं वाटत होतं. सो हे बघा आमचे काही मित्र आम्हाला हाय बाय करत होते तिथे, बट त्यांना आम्ही इग्नोर करून पुढे चाललेलो. जाऊ दे म्हणलं, ते येतील आपल्यासोबत मागून पुढे. सो आम्ही जसे जसे पुढे गेलो, एक बाल्कनी आली. ती बाल्कनी क्रॉस करून जेव्हा मी पाहिलं की आतमध्ये किती गर्दी आहे, माझे डोळे पूर्ण फिरले की आतमध्ये एवढी सगळी पब्लिक होती की ती बघून माझी तरी हिंमत नव्हती की बाबा मी पुढे एवढा वेळ थांबेन. बट तरी मी गिवअप केलं नाही. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे फ्रेंच फ्राईज आणि चटणी आपण लालबागच्या रोडवर येत आहोत. लालबागच्या राजाचं चरण स्पर्श दर्शन घेतोय. आज लास्टचा दिवस आहे आणि इथे खूप साऱ्या असे ब्रँड्सचे स्टॉल लागलेत. तुम्हाला दाखवेल मी. मॅगी आहे, हल्दीराम आहे, गोप मॅगी आहे आणि भरपूर काही इथे खाण्यासारखे पदार्थ आहेत. बिस्किट्स भेटतात, पाण्याच्या बॉटल फ्री आहेत. सो यावर्षी बाप्पाच्या ज्या भक्तांसाठी जी सोय केली आहे आपल्या लालबागवाल्यांनी खूप भारी आहे, आपल्याला खूप आवडली आहे. आणि आज आपल्याला कन्फर्म दर्शन घ्यायचं हे खरं आहे, बट आता किती वाजता होतंय काय माहित. तुम्हाला गर्दी दाखवेन मी, ती बघा आणि मला सांगा काय होतंय. तर गाईस आम्ही चक्क 7:30 वाजता या झिगझॅग लाईनमध्ये पोहोचलो होतो. आम्ही 1:30 वाजता लाईन सुरू केली आणि कॉन्फिडन्स पूर्ण गेला होता की 12 वाजेपर्यंत हे होणार नाही, पण पुढे गेलोच. तर गाईज तुम्ही बघू शकता खूप सारे स्टॉल्स आहेत इथे. हल्दीरामचं आहे, हुक्कोचं आहे, कॅम्पा एनर्जी आहे, त्यानंतर इथे आहे कोणती ही रास रास्किकची पण आहे. भरपूर असे स्टॉल्स आहेत तिकडे आपल्याला बघू शकता. खाण्यापिण्यासाठी भरपूर आहे. प्लस तुम्ही पुढे गेलात तर तिथे तुम्हाला लाईव्ह वोक नूडल्स बनवून भेटतील, दाखवतील कसे बनवतात काय बनवतात आणि ते असे खाताना दिसतील तुम्हाला. इथे गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे, पण एवढे सगळे भाविक आनंदाने उभे आहेत. थोडा त्रास होतोय बट असो, दिसतंय तुम्हाला खूप सारे लोक इथे दर्शनासाठी थांबलेत. आता बघूया आपल्याला दर्शन भेटतं की नाही, आपलं दर्शन होतं की नाही. गणपती बाप्पा मोरया. आणि थोड्याच वेळात कळालं की आरती सुरू होणार आहे आणि आम्ही आरतीचा लाभ घेतला. खूप भारी वाटत होतं, एवढे सगळेजण एकत्र आरती म्हणतायत आणि आपण त्यामध्ये उभारून स्वतः आरतीचा आनंद घेतोय. खरंच खूप विलक्षण अनुभव होता हा.
तर गाईज तिथे खाण्यासाठी भरपूर काही होतं. आम्ही खूप काही ट्राय करायचा विचार केला, बट जास्त बजेट नसल्यामुळे फक्त पिझ्झा आणि हे नूडल्स घेतले. ते पण खूप टेस्टी होते. खूप मजा केली आम्ही. एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर आम्हाला सगळं पचवायला इथे हाजमोला मिस्टर आम दिलाय. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत. क्यूट दिसत आहेत सगळे. दोन चॉकलेट्स इकडे इकडे मध्ये दाखव तर बघू शकता क्यूट दिसत आहेत. आणि बघूया आता या गोळ्या खाऊन आपल्याला सगळं पचतंय. आपण सकाळपासून इथे लाईनीत थांबलो, रांगेत थांबलो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आणि आपल्यासोबत आपले काही मित्र आहेत, त्यांना सांगायचे की त्यांच्यासोबत काय झालंय, त्यांचं काय चालू आहे. आपण पण 2 वाजेपासून थांबलोय, ते पण आपल्या नंतर आले 3 वाजतापासून, ते पण आपल्यासोबत थांबलेत. त्यांचं आपण ऐकून घेऊया. तो भाई लोग बताओ कैसे चालू तुम लोगों का भी? क्या बताए, सुबह से एकदम आए, अभी तक दर्शन हुआ ही नहीं है। फिर लगता होगा अभी 12 बजे तक? 12 बजे तक क्या, अभी कुछ बोल नहीं सकते, इतना लंबा लाइन लगा है अभी तक। सुबह 3 बजे आए थे, अभी 3 से अभी 11:30 बज रहा है। देखो 11:30 बज रहा है, अभी कब तक होगा दर्शन कुछ मालूम नहीं है, पर जो भी है बप्पा का आशीर्वाद है, जो भी होगा सब होगा। बरोबर आहे, बोलो बरोबर आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती. मोरया! थँक्यू. तर आता तुम्ही ऐकलं असेल, सगळे खूप वैतागलेत, खूप लोकांना त्रास होतात. रॉ अँड रिअल आदेश. तर हो नक्की चालेल नक्कीच. हो ते काकी बसल्यात, हे आपल्या नवीन सबस्क्रायबर्स आहेत, बघून घेतो मी. आता ज्या सुरुवात झालेली आहे. तर खूप लोकांना भरपूर त्रास होतोय, भरपूर त्यांना काय म्हणतात कष्टांचे पुढे सामोरं जावं लागते. पण यातून पण सगळ्या भक्तांचं असं काय म्हणतात मनात एक इच्छा आहे की बाबा एक लास्ट दर्शन आपलं व्हावं. तर गाईस तुम्ही बघितलं खूप सगळ्या लोक अडचणीत आहेत, ते खूप म्हणजे त्यांना त्रास होतो उभा राहून, पण बट त्यांच्या मनात ही आस्था आहे की आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन होणार आणि ते आपण चरणस्पर्श दर्शनच करणार आहे. त्यांना त्यांच्या मनामध्ये एक पक्का ठाम बसलेलं, त्यांनी एक दीक्षा धरलाच तर करायचंच आहे आणि ते करणारच आहेत. आणि आपल्या सोबत आपण पण ते करणार आहोत. बघूया आता आपल्याला किती वाजता दर्शन भेटतं. अजून आपण लाईनीतच आहोत, 2 वाजल्यापासून आपण लाईनीत फिरतोय आणि अजून किती वेळ लागतो ते बघूया. तुम्हाला मी पुढे सांगेनच किती वेळ लागतो. आता तर वाजलेत आपले जास्त वेळ, म्हणजे टाइम कितना हुआ है अभी अपना? 11:29 अभी हुआ. आता वाजले 11:30 वाजलेत. 11:19 झाले आपले. तर बघू शकता अजून 11:30 वाजले. आत्ता ते टाइम 12 वाजेपर्यंत बंद होणार म्हणलं. ते मंडपाच्या आतमध्ये शेडच्या आतमध्ये आहेत, त्यांचं पुढे त्यांना दर्शन भेटतंय की नाही. तर गाईज गर्दीत नजर फिरवताना मला एक ओळखीचा चेहरा दिसला. जय असं त्याचं नाव आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे तो. खूप कॉमेडी रील्स बनवतो. त्याच्याशी माझ्या गप्पा झाल्या खूप. आणि त्यानंतर मी असंच गर्दीमध्ये नजर फिरवली तर बाप्पाचे आभार मानले की आपली लाईन पुढे सरकत होती. तर आपल्याला लालबागच्या राजा मंडळाने आपल्याला पायलटचा बॉलपेन दिला आहे. तुम्हाला इथे त्यांच्या ब्रँडचा लोगो दिसत असेल पायलटचा. आणि इथे समोर लिहिलं लालबागचा राजा 2025. आणि आता बघू आपण या पेनचा कसा यूज करतो, आपल्याला कसा यूज होतो. बट तरी युजफुल एक गोष्ट दिलेली आहे लालबागच्या राजा मंडळाने सगळ्यांना. बघूया आता आपण बघा कसं. असं आता गणपती ऑलमोस्ट संपत आलेत, बट सर स्पॉन्सरशिप असल्यामुळे पतंजलीकडून आपल्याला आरती संग्रह भेटला आहे. तुम्ही बघू शकता हे फ्री आहे, सगळ्यांना फ्रीमध्ये देत आहेत. म्हणजे भक्तांना हे आरती संग्रह वाचणं चांगला संकल्प आहे. बट हा पूर्ण गणेशोत्सव संपल्यानंतर वाटत आहेत, हे मला थोडंसं वेगळं वाटतं. बट तरी आरती संग्रह दिला आहे, खूप चांगलं वाटतं आहे. आणि तो फ्रीमध्ये सगळ्यांना भेटतो आहे. सगळ्यांनी आरत्या पाठ करून वाचून आरती पूर्ण केली पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे. तर हे बघून थोडं चांगलं वाटलं. तर बघू पुढे काय काय भेटतं. तर पतंजली यांनी आपल्याला अजून जास्त स्पॉन्सर केलेले दिसतं आपल्या लालबागच्या राजाच्या मंडळाला. आपल्याला फ्री बिस्किट्स भेटतात, दूध बिस्किट आणि कोकोनट बिस्किट. क्रीम बिस्किट हवा होतं, राईट? क्रीम बिस्किटची थोडी आठवण येत होती, पण ठीक आहे. 2 बिस्किट देत आहेत, एवढंच खूप आहे. भाविकांसाठी थोडंफार चांगली गोष्ट आहे की बाबा काहीतरी देतात खायला फ्रीमध्ये. सो बघू, ती चांगली गोष्ट करते पतंजली. अजून बघू अजून काय पुढे भेटतंय का. आपल्याला मागे पेन भेटला, आता बिस्किट भेटतात. अजून पुढे काय भेटतंय बघूया. खूप जागा तुला पळायचा टाइम आहे, पळा.
इथे आता जागा आहे आपल्या मोकळी जागा. चला पळा पटापट पटापट चला. जागा झालेली आहे भरपूर. आपले इथे मित्र आलेत. हाय बोला हाय. फायनली आता आपण लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ पोहोचतोय. आपण पोहोचतोय मंडपाजवळ. आता बघा थोडाच वेळ बाकी आहे. तर गाईज आता आपण लालबागच्या राजाच्या मंडपाच्या एकदम जवळ आहोत. चरण स्पर्शाच्या लाईनमध्ये आपण ऑलमोस्ट 14 तास घालवलेत आणि खूप स्ट्रगल खूप मेहनत होतं. बघा जे झाले सगळ्यांचे एवढा काय तर खूप सारे असे किस्से घडले जे आधी लाईफमध्ये घडले नव्हते आणि खूप सारी नवीन माणसं भेटली, खूप सारे नवीन ओळखी झाल्या, खूप सारे नवीन सबस्क्रायबर्स भेटले मला इथे. खूप आनंद झाला. आता बघू बाप्पाचं दर्शन फायनली होतं आहे 14 तासाच्या मेहनतीनंतर. किती सेकंदासाठी होते ते बघूया कसं होते. तो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाठवतो, पूर्ण व्हिडिओ त्यात ॲड करतो. शेवटला एवढंच सांगतो की हां या काकी पण आमच्यासोबत होत्या. ते सगळ्या आमच्या आधीपासून 2 वाजल्यापासून आमच्यासोबत येत आहेत. आम्ही ऑलमोस्ट 14 तास सगळे एकत्र थांबलो आहे, एका लाईनीत चाललो आहे आणि एवढ्या मेहनतीचा फळ काही सेकंदच आहे, पण त्या काही सेकंदाचा आनंद आयुष्यभर राहील असं वाटतंय. बघूया किती वेळ आहे. चला तूच खरा तूच बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माथा डंका वाज 10 दिशी गजराला वाचा संकटाला बळ देई अवतार देवाचा. तर गाईस आता 15 तासांच्या सगळ्या मेहनतीनंतर फायनली आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन भेटलं. ठीक आहे काही सेकंदासाठी का असेल ना 2-3 सेकंदासाठीचं दर्शन होतं, बट चरणस्पर्श त्यांच्या चरणाशी आपला माथा टेकून आलो आहे. खूप चांगलं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, खूप भारी वाटतं आहे. आणि हे दर्शन खूप मेहनतीने भरलेलं होतं. आमचा अख्खा 1 दिवस गेला. 2 वाजता मी आलो आणि आता सिरियसली खरं वाजते 5:30 वाजता आहेत आता. आणि एवढ्या मेहनतीनंतर दर्शन घेऊन आता आम्ही फायनली घरी चाललो आहे. मी बघूया घरी जाऊन काय हालत होते आणि मम्मी काय बोलते. तर आता दर्शन झालं आहे. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे रिलायन्सच्या आपल्या अन्नसेवे छत्रेखाली. तिथे आपल्याला भेटतं आहे खूप सारं मस्त पोटभरून जेवण. आणि सकाळपासून रात्री एवढं काही जास्त खाल्लं नव्हतं. जिथे खाल्लं तुम्हाला मगाशी दाखवलं, पण आता आपण एक फायनल थाळी घेतली आणि ती खातो. तुम्ही बघा कशी राईस, भाजी आहे मसूरची डाळ आणि आपला फेवरेट गुलाबजामुन आहे यात. सो आता आम्ही याच्यावर ताव मारतो आणि लगेच निघतो आमच्या घरी. चला गाईज बाय बाय. तर गाईज आता तुम्ही पाहिला असेल आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडिओ. तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस आता येत्या 22 तारखेला आपल्या ठाण्यातल्या दुर्गेश्वरीचं म्हणजेच दिघे साहेबांच्या देवीचं आगमन होणार आहे. ते आगमन आपल्या कळव्यातून सुरू होतं आणि मी ते आगमन पूर्ण कव्हर करणार आहे. आणि तो व्हिडिओ, तो व्लॉग जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यापर्यंत पहिला पोचावा सगळ्यात आधी, तर आपल्या चॅनलचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑलवरती शिफ्ट करून ठेवा, तरच तो तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू सून. टेक केअर.